Audio Jungle. Audio विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपला मॅथ सेकंडचा सर्कल चॅप्टरमधलं मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड, त्याच्यानंतर त्याचा अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट, त्याचा कॉन्व्हर्स बघितला. त्याच्यानंतर थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ टू कॉर्ड्स, थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ टू कॉर्ड्स अँड टँजंट सेकंड सेगमेंट थेरम, हे थेरम बघितलेले आहेत. आता या मागच्या 2 लेक्चरमध्ये जे आपण थेरम बघितले आहेत त्याच्यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 3.5 आता सॉल्व्ह करतोय. क्वेश्चन फर्स्ट. इन फिगर रे पी क्यू टचेस द सर्कल ॲट पॉइंट क्यू. पी क्यू इज इक्वल टू 12, पी आर इज इक्वल टू 8. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी एस अँड आर एस. लुक इन दिस फिगर. Point P is an exterior point. From exterior point P, tangent touches the circle at point Q and second intersect the circle at points R and S. म्हणजे आपल्याला टँजंट सेकंड सेगमेंट थेरम या ठिकाणी वापरता येईल. मग आता लिहायचं कसं, लक्ष द्या. फ्रॉम एक्सटिरियर पॉइंट P from external point P, a tangent touches the circle at point Q and a second intersect the circle in points R and S. Therefore, कोणता थेरम वापरणार आहेत आपण, टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. देअरफॉर बाय टँजंट सेकंड सेगमेंट थेरम कॉर्ड आर एच चे पी मुळे तयार होणारे 2 सेगमेंट पी आर आणि पी एस, या दोघांचा प्रॉडक्ट पी क्यूच्या स्क्वेअर इतका असणार आहे. देअरफॉर पी आर इंटू पी एस इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर. आता आपण व्हॅल्यू टाकूया. आपल्याला काय काय माहिती आहे, पी क्यू 12 माहिती आहे, पी आर 8 माहिती आहे. देअरफॉर 8 इंटू पी एस इज 8 इंटू पी एस इज इक्वल टू 12 स्क्वेअर. पी क्यू इज 12. देअरफॉर 8 इंटू पी एस is equal to 144. Therefore, PS is equal to 144 upon 8. Therefore, PS is equal to divide 144 by 8. The question means PS is 18. तर आपल्याला हा PS
मिळालेला. आता आपल्याला आर एस काढायचा आहे. देर इज अ बिटवीननेस पी डॅश आर डॅश एस मीन्स पी आर प्लस आर एस इज इक्वल टू पी एस. Using this betweenness, find out RS. Now, PR plus RS is equal to PS. Reason, which betweenness? P dash R dash S. The value of PR is 8, therefore 8 plus RS काढायचं आहे आपल्याला. RS is equal to PS आत्ताच काढला आपण 18, therefore RS is equal to 18 minus 8, therefore RS is equal to 10. अशा पद्धतीने हा आर एस पण आपल्याला मिळाला. म्हणजे पी एस 18 आला आणि आर एस 10 आला. तर आपण सेकंड क्वेश्चन बघूया. इन फिगर क्वाड्स एम एन अँड आर एस इंटरसेक्ट इच अदर इन पॉइंट डी. पॉइंट डी इज इन इंटिरियर. देर आर टू क्वेश्चन्स. इफ आर डी इज इक्वल टू 15, डी एस इज इक्वल टू 4, एम डी इज इक्वल टू 8, फाइंड डी एन. तर आपण ते सॉल्व करूया. त्याच्यात दोन प्रश्न आहेत, दोघं वेगवेगळे सॉल्व करूया. दोघांसाठी फिगर एकच आहे. इन फर्स्ट एक्झाम्पल आर डी इज 15, डी एस इज 4 and MD is 8. Here two chords MN and RS intersect each other in the interior in point D. Therefore, by theorem of internal division of chords, काय म्हणतो हा थेरम? द प्रॉडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ टू सेगमेंट्स ऑफ वन कॉर्ड इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ टू सेगमेंट्स ऑफ अनदर कॉर्ड. कॉर्ड एम एन चे दोन सेगमेंट कोणते येतील? एम डी आणि डी एम. आणि आर एच चे येतील आर डी आणि डी एस. दोघं एम डी आणि डी एम या दोघांचा प्रॉडक्ट आर डी आणि डी एस यांच्या प्रॉडक्ट इतका असणार आहे. देअरफॉर एम डी in dn, md into dn is equal to quad RH चे दोन सेगमेंट rd into ds. आता आपल्याला जे जे सेगमेंट माहिती आहेत त्यांची व्हॅल्यू टाकूया. देअरफॉर md is 8, dn काढायचा आहे into dn is equal to RD is given 15 into DS also given 4. Therefore 8 into DN is equal to 15 into 4 60. Therefore DN is equal to 60 upon 8. Therefore dn is equal to divide 60 by 8, which is 7.5. means dn is 7.5. This is the answer of first question. Now second question. In second question,
RS is given 18, MD is 9, DN is 8, आणि एक्झाम्पल मध्ये आपल्याला काढायचं आहे DS. तर आता फिगर मध्ये बघा MD किती दिलाय 9 दिलाय, DN 8 दिलाय. तर आपण फिगर मध्ये दाखवूया. MD किती दिलाय 9, नंतर DN दिलाय 8 आणि RD आणि DS च्या ऐवजी पूर्ण क्वाड 18 दिले. त्यापैकी आपण DS X मानला तर बिटवीन च्या आधारे RD किती येईल 18 - X, कारण RS हा 18 आहे म्हणून हा येईल 18 - X. सपोज DS is equal to X. Using betweenness, find RD plus DS is equal to RS. Because there is betweenness R dash D dash S. Therefore, RD plus DS अपन X मानला, X is equal to RS is given 18. Therefore, RD is equal to 18 - X. Here also, two chords MN and RS intersect in the interior of the circle. Therefore, by theorem of internal division of chords, मागच्या याच्यात जे आपण वापरलंय तेच आता इथं वापरूया. By theorem of internal division of chords, इथे लिहिलेलं आहे आपण तेच घेऊया. MD into DN is equal to RD into DS. आता इथे पण आपण व्हॅल्यू टाकूया. MD is 9, therefore 9 into DN is 8 is equal to, बिटवीन च्या आधारे आपण RD काढलाय, ब्रॅकेट मध्ये टाकूया 18 - X into DS आपण मानलेला आहे X. Therefore 8 into 9 72 is equal to multiply X by 18 - X, X into 18 18X minus X into X, X square. Therefore राइट हँड साइडच्या दोघं टर्म लेफ्ट हँड साइडला घेऊया. -x² इकडे येताना प्लस x² मायनस 18x लेफ्ट हँड साइडला -18x प्लस 72 is equal to 0, and this is the quadratic equation in variable x. Solve this quadratic equation by factorization. Product is 72 and sum is 18, 12 6. Product is positive, therefore sign of middle term to both numbers means -12 - 6. Therefore x² minus 12x, मिडल टर्मची फोड करतोय आपण, -6x plus 72
इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर आपण ग्रुप करतो. देअरफॉर एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस 12, पहिल्या ग्रुपमधून एक्स कॉमन, दुसऱ्या ग्रुपमधून -6 कॉमन, -6 इन ब्रॅकेट एक्स, ब्रॅकेटच्या वर मायनस साईन निघाल्यामुळे 4 टर्मचं साईन चेंज होणार, प्लसचं मायनस होणार, 12 एक्स मायनस 12 इज इक्वल टू 0. देअरफॉर इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स मायनस 12, इन सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस 6, थोडक्यात एक्स मायनस 12 हा ब्रॅकेट कॉमन काढला आपण, is equal to 0. means x minus 12 and x minus 6 are the factors of this trinomial. या ट्रायनॉमियलची फॅक्टर. आता दोघं फॅक्टर बरोबर 0 घेऊया. देअरफॉर x minus 12 is equal to 0 or x minus 6 is equal to 0. Therefore x is equal to 12 or x is equal to 6. आणि x कशाबद्दल मानलं आपण? ds. याचा अर्थ ds is equal to 12 or ds is equal to 6. याचा अर्थ ds ची व्हॅल्यू एक तर 12 असेल किंवा 6 असेल. असे हे सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे. असा हा आपला क्वेश्चन नंबर 2 झाला. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया. इन फिगर O is the center of the circle, B is a point of contact, segment OE is perpendicular to segment AD, AB is equal to 12, AC is equal to 8. Find AD, DC and DE. Here also point A is an external point of the circle. From point A, tangent touches the circle at point B and second intersect the circle at point A and C. Therefore, by theorem of tangent second segment theorem, AC into AD is equal to AB square. From external point A, tangent touches the circle at B and a second intersect the circle in points C and D. Therefore, by tangent second segment theorem, पॉइंट ए मुळे कॉर्ड CD चे जे दोन पार्ट्स तयार झालेत, AC आणि CD नाही, AC आणि AD या दोघांचा प्रॉडक्ट टँजंट सेगमेंटच्या स्क्वेअर इतका म्हणजे AB स्क्वेअर. म्हणजे आपल्याला रिझल्ट लिहिता येईल AC इंटू AD इज इक्वल टू AB स्क्वेअर. AC आणि AB दिले आहे. AB दिलाय 12, AC दिलाय 8. या दोघं व्हॅल्यू आपण याच्यात टाकूया. देअरफॉर 8 इंटू AD इज इक्वल टू
AB is 12 means 8 12 square. Therefore 8 into AD is equal to 144. Therefore AD is equal to 144 upon 8. Therefore AD is equal to, divide 144 by 8, AD is 18. अशा पद्धतीने हा AD आपल्याला मिळाला आहे. आता आपण DC काढूया, म्हणजेच DC म्हणजे CD काढूया. बिटवीननेस बघा फिगरमध्ये काय, A डॅश C डॅश D मीन्स AC प्लस CD इज इक्वल टू AD. नाव AC plus CD is equal to AD. Reason, there is a betweenness which is A dash C dash D. Put the value of AC and AD. AC and AD. AC is 8 and AD is 18. Therefore 8 plus CD is equal to 18. Therefore CD is equal to 18 minus 8. Therefore CD is equal to 10. CD means DC. Therefore DC is equal to 10. असं आपलं हे सेकंड क्वेश्चनचं आन्सर DC मिळाला. आता DE काढायचं आहे. DE कसं काढणार, सेंटर O मधून कॉर्ड AD CD वर परपेंडिक्युलर टाकलाय आणि नववीला एक थेरम झाला होता, परपेंडिक्युलर बायसेक्ट द कॉर्ड मीन्स DE इज हाफ ऑफ DC. नाव in a circle with centers O, segment OE perpendicular to quad DC. फिगर मध्ये बघा, सेगमेंट OE क्वाड DC वर परपेंडिक्युलर आहे. नवीचा थेरम वापरूया. But a perpendicular from the center of circle to the chord bisect the chord. सर्कलच्या सेंटरवरून क्वाडवर टाकलेला परपेंडिक्युलर क्वाडला बायसेक्ट करतो. म्हणजे याचा अर्थ E हा DC चा काही मिड पॉइंट म्हणजे DE हा DC च्या 1/2 येईल. याचा अर्थ देअरफॉर DE इज इक्वल टू 1/2 D क्वाड DC. आणि DC आता आपणच काढला 10, ती व्हॅल्यू टाकूया. देअरफॉर DE इज इक्वल टू 1/2 into 10 therefore DE is equal to 2 ने 10 ला डिवाइड करा. DE is equal to 5. अशा पद्धतीने DE पण मिळाला. म्हणजे आपल्या प्रश्नातला तिसऱ्या सेगमेंटची लेंथ आपण काढली. आता पुढचा फोर्थ एक्झाम्पल बघूया. In figure, if PQ is equal to 6, QR is equal to 10,
पी एस इज इक्वल टू 8. फाइंड टी एस. पी क्यू दिला आहे तुम्हाला 6. त्याच्यानंतर क्यू आर दिला आहे 10. पी एस दिला आहे 6 आणि तुम्हाला टी एस काढायचं आहे. तर आपल्याला या क्वाड क्यू आर आणि एस टी हे दोघं क्वाड यांना कंटेन करणाऱ्या सेकंड या बाहेर छेदत आहेत एक्सटर्नल पॉईंटमध्ये. म्हणजे आपण एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ 2 क्वाड्स हा थेरम वापरू शकतो. त्याच्यासाठी 2 प्रॉडक्ट इक्वल येतील. कोणते? पी क्यू इंटू पी आर इज इक्वल टू पी एस इंटू पी टी. पण आपल्याला पी आर माहीत नाही, तो पी आर आपण आधी काढून घेऊया. पी आर इज इक्वल टू पी क्यू प्लस क्यू आर. Reason betweenness, which betweenness? P dash Q dash R. Therefore, PR is equal to PQ is 6, QS is 10. Therefore, PR is equal to 16. Now chords QR and ST intersect each other in the exterior of the circle. Therefore, by theorem of external division of chords, by theorem of external division of chords, रिझल्ट बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचे चुकतात. पी क्यू इंटू क्यू आर घेतला जातो आणि इकडे पी एस इंटू एस टी घेतला जातो. तर पी क्यू इंटू क्यू आर नाही, पी क्यू इंटू पी एस इज इक्वल टू पी एस इंटू पी टी. म्हणजे देअरफॉर रिझल्ट इज पी क्यू इंटू पी आर इज इक्वल टू पी एस इंटू पी टी. या रिझल्ट मध्ये आपल्याला आता जे जे माहिती आहे ते टाकूया. पी क्यू इज 6, देअरफॉर 6 इंटू पी आर आत्ताच काढला पण 16 इज इक्वल टू पी एस इज गिवन 6, पी एस इज 8. फिगर मध्ये बघा 8 दिलाय. पी एस इज 8 इंटू पी टी. देअरफॉर पी टी इज इक्वल टू 6 इंटू 16 अपॉन 8. 8 ने 16 ला डिवाइड करा. 2 6 इंटू 2 12. देअरफॉर पी टी इज इक्वल टू 12. पी टी 12 मिळाला. पण आपल्याला पी टी नव्हता विचारला. काय विचारला? हा पूर्ण पी टी मिळाला आपल्याला टी एस. मग बिटवीनच्या आधारे आपण पी टी मधून पी एस वजा करू शकतो. कोणती बिटवीनस? पी डॅश एस डॅश टी. नाव PS plus ST is equal to PT. Reason P dash S dash T betweenness. PS आपल्याला दिला आहे 8 प्लस ST काढायचा आहे इज इक्वल टू PT आत्ताच काढला आपण 12. Therefore ST is equal to 12 minus 8. Therefore ST is equal to 4. आणि आपल्याला काय काढायचं होतं या एक्झाम्पल मध्ये? T
ts म्हणजेच st, therefore ts इज इक्वल टू 4. असा हा आपला फोर्थ क्वेश्चन. आता लास्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 5. इन फिगर सेगमेंट EF इज अ डायमीटर, segment DF is a tangent segment, the radius of circle is r, prove that DE into G is equal to 4r square. आता आपण हे एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व करूया. आपल्याला रेडियस दिली आहे ट्वाइस आर. EF काय डायमीटर आहे, EF सर्कलचा काय डायमीटर आहे, म्हणजे 2 इंटू रेडियस म्हणजे ट्वाइस आर. आता या फिगर मध्ये बघा पॉइंट डी हा एक्सटिरियर पॉइंट आहे, त्याच्यातून टँजंट ही एफ मध्ये टच करते आणि सेकंड ही जी आणि ई मध्ये इंटरसेक्ट करते. मग ते टँजंट सेकंड सेगमेंट थेरम आपल्याला वापरायचं आहे. फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट डी a tangent touches the circle at point F and a second intersect the circle in points G and E. Therefore कोणता थेरम वापरणार आहेत आपण, टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. Therefore by tangent second segment theorem, मगाशी मागच्या दोन एक्झाम्पल मध्ये आपण वापरलाय. काय बाहेरच्या एक्सटिरियर पॉइंट मुळे क्वाड जीई चे दोन पार्ट डीजी आणि डीई या दोघांचा प्रॉडक्ट टँजंट सेगमेंट डीएफ च्या स्क्वेअर इतका. डीजी इंटू जीई डीई इज इक्वल टू डीएफ स्क्वेअर. याला आपण स्टेटमेंट नंबर 1 देऊया. त्याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे. आता या ठिकाणी बघा टँजंट डीएफ रेडियस एचएफ ला परपेंडिक्युलर येईल, म्हणजे हा जो अँगल आहे तो 90चा येईल टँजंट थेरम नुसार. म्हणजे ट्रँगल डीएफई हा राईट अँगल ट्रँगल होईल. इन ट्रँगल DFE triangle DFE angle DFE is equal to 90 degree. DFE is equal to 90 degree because tangent is perpendicular to the radius at the point of contact. Means which theorem? Tangent theorem. Tangent theorem नुसार angle F हा 90 चा. Tangent theorem. मग राईट अँगल ट्रँगल जर आहे तर पायथागोरस थेरम वापरता येईल आपल्याला. काय वापरता येईल? डीएफ स्क्वेअर प्लस ईएफ स्क्वेअर इज इक्वल टू डी स्क्वेअर. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम df square
प्लस EF स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस DE स्क्वेअर. या पद्धतीने रिझल्ट लिहिता येईल. आता इक्वेशन 1 मध्ये हा जो DF स्क्वेअर आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी पहिल्या टर्म मध्ये टाकता येईल. मग ती व्हॅल्यू आपण टाकूया. देअरफॉर DG इंटू DE प्लस EF स्क्वेअर इज इक्वल टू DE स्क्वेअर. फक्त आपण इक्वेशन 1 वरून कशाची व्हॅल्यू टाकली आहे? DF स्क्वेअरची. म्हणून रिझन देणार फ्रॉम 1. आता हा राईट हँड साइडचा जो प्रॉडक्ट आहे तो लेफ्ट हँड साइडचा तो राईट हँड साइडला मायनस होईल. देअरफॉर EF स्क्वेअर इज इक्वल टू DE स्क्वेअर मायनस DG इंटू DE. Therefore, EF is the diameter. Diameter means twice radius. EF हा डायमीटर आहे म्हणजे आपण सुरुवातीलाच त्याची व्हॅल्यू ट्वाइस आर लिहिली आहे. म्हणजे ट्वाइस आर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू राईट हँड साइडला या दोघांमधून DE कॉमन निघेल. DE ब्रॅकेटमध्ये काय राहील? इथं पहिल्या टर्मचा DE स्क्वेअर मधून एक DE निघाला, एक DE राहिला, minus DG. Therefore, square of twice r is 4r square is equal to DE into from figure DE minus DG. या पूर्ण DE मधून हा DG जर वजा केला तर काय राहील आपला? GE. म्हणजे DE मायनस DG काय लिहिता येईल आपल्याला? GE. कोणती बिटवीननेस वापरली आपण इथं? D-G-E. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं होतं बघा? DE इंटू GE इज इक्वल टू 4r स्क्वेअर. आपल्याला तेच मिळालं. DE इंटू GE इज इक्वल टू 4r स्क्वेअर. देअरफॉर DE into GE is equal to 4r square. अशा पद्धतीने हे 5वा एक्झाम्पल आपलं संपलंय. या ठिकाणी हा प्रॅक्टिस सेट 3.5 आपण संपवतोय. या ठिकाणी थांबूया. थँक्यू.